आदेश माऊली अलख निरंजन श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते ज्ञानेश्वराय विठ्ठल 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 रामकृष्ण हरी माऊली अलख निरंजन सब दुःख भंजन। आज आपले बीपीएम जी शाळा आहे, बीपीएम तलाव आहे, त्याच्या बाजूला या ठिकाणी गार्डन आहे. त्या गार्डनचं नाव मला वाटते गणेश घाट बाजूला आहे. आणि मामा आहेत आपले, मामांचं नाव आहे धोंडू मामा, मामांचं नाव आहे. आज मी अनेक वर्ष मामांना बघतोय. खरं तर हा व्हिडिओ अगदी महापालिकेला गेला तरी चालेल, किंवा इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार त्यांना गेला तरी, नगरसेवकांना गेलं त्यानंतर जायलाच पाहिजे असं मी अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. आणि या ठिकाणी स्वयंशक्तीपीठ जो नाथ आश्रम परिवार आहे आमचा, त्या परिवाराच्या वतीने मी कधी ना कधी येत असतो. आणि या ठिकाणी मामांनी, म्हणजे जे आमचे धोंडू मामा आहेत, तर त्यांनी या ठिकाणी ज्या गार्डनला बघा जे जीव दिलाय, जीव म्हणजे या ठिकाणी अर्पण केलंय, जीव अर्पण केलंय गार्डनला. या ठिकाणी जिवंत व्हायला अल्लाचा जीव देणे याचा अर्थ काय की जीव लावून त्या ठिकाणी त्याला निर्माण करणे. मी असं म्हणतोय, प्रामाणिकपणे म्हणतोय. मी प्रत्येक गोष्ट बघितल्याशिवाय कधीच त्याची स्तुती करत नाही. या ठिकाणी मला वाटते 65% किंवा 70% झाडं जी आहेत ती त्यांनी स्वतः लावलेली आहेत, आवडीने स्वतः जोपासलेली आहेत. कदाचित मामा ज्या दिवशी 2 दिवस कदाचित नसतात किंवा 1 दिवस नसतील, कदाचित त्यांची फॅमिली, त्यांचा फिजिकल फिटनेस बघा, त्यांच्या पायाला पण त्रास झालेला आहे. पायाचं तुम्ही बघाल तर पाय बघा त्यांचे बिछाण्याचे आहेत. पण कधी कुठलाही बघावं तेव्हा ही माऊली इथे त्यांचे ते काही ते कॅमेरे लावलेले असू देत, त्यांचे ते कोणतरी ते वरचे ऑफिसर येऊ देत, नाही तर नको येऊ देत, ते त्यांचं ईश्वरी कार्य करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या वारकरी माऊलींना ते फार मोठ्या आत्मीयतेने आणि हृदयाने सन्मान देतात, आदराने सन्मान. कारण का त्यांनी वारकरी माऊली ओळखलेले आहेत. जरी आम्ही निमित्ताचे वारकरी असलो तरी सुद्धा ते जाणतात की कशात काय आणि कशात काय. आता मामा एक प्रसंग सांगतायत या ठिकाणच्या गार्डनचा, आणि ते काय सांगतात ते आपण ऐकूया. मला वाटतं ह्याच्यात ज्याला खोटं वाटेल त्याने खोटंच समजावं, ज्याला खरं वाटेल त्याने हृदयाशी जोडावं. तर बघा मामा सांगतात एक अनुभव. मामा बोला. एक अनुभव असा, 5 वाजले की एक वडाचं झाड आहे आमचं पश्चिम साईडला. तर त्या झाडावरती असं जर आपण संध्याकाळी 5च्या टायमात पाहिलं की ते सूर्यप्रकाशाने म्हणा कसं म्हणा एक स्वामी समर्थांचा एक तिचा आकार दिसतो. असं आहे. हे आम्ही झाड कुठे दाखवा, हे समोर झाड आहे. बरं ते नेमकं कुठे दिसतं तुम्हाला? ते खाली त्याच्या गुड आहे ना, बुड म्हणजे बुंदा, म्हणजे जे मुळापासूनचा वरचा भाग आहे. म्हणजे आता इथे आमचे आदरणीय रोहित दादा आहेत की जे त्यांना कॅमेरामध्ये शूट करतात. आपले आदरणीय लाडके रोहित दादा, आपले जमाई राजा म्हणतात, ते कसलं काय ते जमाई राजा, मला काय तेवढं हिंदी बिंदी येत नाही. तर ते दादा आहेत, मामा इथे आहेत. आणि या ठिकाणी ते झाड दाखवतात. रोहित दादाने विनंती झूम करून ते जरा बुड काय ते दाखवतात. खाली अर्ध्या भागात घ्या फोटो. त्या अर्ध्या भागात पाहिजे जवळ जाऊन घेऊ शकता. अगदी खरं आहे मामांचं. म्हणजे मला आत्ताच थोडस मधला जो मध्ये जो 1 फुटा म्हणजे खालून जर 2.5 फूट बघितलं तर मला वरती असं स्वामींचं, म्हणजे मला असं, आता मी अंधश्रद्धा माहिती नाही, कारण वरती असं स्वामींचा चेहरा वरती जाणवतो. म्हणजे वरती म्हणजे झूम करेन म्हणजे मी दाखवतो इथे साधारणतः बाबा, म्हणजे मध्यभागी जो अर्थ येतो ना साधारणतः, म्हणजे मी इथून दाखवतो तुम्हाला. तर पेन कुठे लागते मला माहिती नाही, पेन्सिल नाही ना, पेन्सिल नाही. अच्छा ठीक आहे, मी इथे दाखवतो तुम्हाला माहिती. पेन दाखवतो प्रयत्न. हा जो बुंदा आहे इथे साधारणतः मला चेहऱ्याचा आकार दिसतोय. आता तुम्हाला काय दिसेल मला माहिती नाही, पण आता ते मामा जे म्हणतात तो जो खालचा जो स्वामींचा बैठक भाग आहे, आणि म्हणजे इथे ते हे आहे ना त्यांचं नेक, म्हणजे आपण गळ्याचा भाग, तो थोडासा, बाकीचं मला अजून जाणवत नाहीये. पण मला तो वरचा डोक्याचा भाग जाणवतो. हा, पण ते मामा म्हणतात 5 वाजता. आता तसं तुम्हाला यावं लागेल आणि बघावं लागेल खरोखरच. आणि ते म्हणजे हे जे तुम्हाला म्हणतोय, तुम्हाला कदा व्हिडिओ मोठा होतोय, आपण राग म्हणून नका. माझं म्हणणं होतं मामांचं काम मी थांबवलंय. मामांची क्षमा मागतो, कारण त्यांच्या कामात व्यत्यय आणला. पण इथे लक्षात ठेवा, मामांनी नियम पण इथे गार्डनचे फॉलो केले, पाळलेले आहेत. मला वाटते 1 वाजत आला की ते बिचारी त्यांची सगळी कामं टाकतात आणि ते नियमाप्रमाणे त्यांना विनंती करतात, बाबा तुम्ही आता दूर जा, कुठे जा आणि कुठे बसा. आणि त्यांना विनंती करत असतात. इथे तरुण मुलं आहेत, कॉलेजची मुलं येतात. आणि खरं तर ऍक्च्युअली कसं आहे की मामांना काहीतरी इथे प्रोटेक्शन दिलं पाहिजे, म्हणजे काहीतरी शिटी म्हणा, काहीतरी काठी म्हणा, काहीतरी दिलं पाहिजे. पण आता ते सरकारी नियोजन आहे, त्याच्यात मी काय हस्तक्षेप करत नाही, पण असेल या ठिकाणी. दुसरी गोष्ट म्हणजे महत्वाची म्हणजे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवा, ह्याला कचरा न करता ह्याला काहीतरी आनंद देता येईल तर आपली काळजी आपण घेतली पाहिजे. मामा जरी पाणी घालत असेल तरी सुद्धा, जर आपल्याकडे कधी एखादा कणभर पाणी असेल किंवा थेंबभर पाणी असेल तर आपणही झाडाने घालावं. ते झाड आपल्याशी हृदय संवाद साधतं. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, कदाचित माझ्या इथे बसायचं एक ठिकाण आहे, मी दाखवतो तुम्हाला. इथे हे जे झाड आहे ना, इथे या ठिकाणी मी मोस्टली बसतो. म्हणजे आता मी आळंदीकडे आणि ह्याच्यावर
वडाच्या आणि पिंपळाच्या मधोमध वड बसतात. आणि पिंपळाच्या मध्ये मी बसतो. मामाने पण मला बऱ्याच वेळा बघितलंय तिथे माझ्या साधना चालतात आणि मग त्या ठिकाणी मी शांत असतो. मला खूप ऍक्च्युअली काय ते काही आम्हाला समाधान वाटतं, हा समाधान वाटतं आणि युनिव्हर्स म्हणजे जे वैश्विक जे आहेत ना एनर्जी ते आम्हाला मिळतात. एनर्जी मिळत असते. थोडं ताकद तिथे आहे. अर्थात तुम्ही प्रत्येकाने जे आणि बसा असं मी कोणाला अंधश्रद्धा कधी सांगणार नाही, पण प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा आहे आणि कुठेही बसलं तरी आनंदच आहे. कुठे काय असं हे नाहीये. पण एक लक्षात ठेवा, आपलं कर्तव्य काय आहे, तर इथे कचरा करू न देणं आणि जर चपला असतील तर चपला तुमच्या त्या गार्डनच्या तिकीट काढलात आणि त्याच्यावर चालत आलं तर इथे आनंद घेतात, काही प्रॉब्लेम नाही. पण समजा ह्याच्यावरून आला तर इथे चप्पल काढलात तरी चालेल. पण कोणी असे थुंकू नका किंवा घाण करू नका. आणि दुसरी गोष्ट आपण चॉकलेट खाता, काय बिस्किट खाता, आनंद डबे आहेत हा. आपल्याकडे. पण इथे ते कचरे टाकू नका. त्याच्याऐवजी ते डस्टबिन डबे तिथे ठेवलेले आहेत, त्यात टाका. म्हणजे इथेच माऊली बघते, इथेच स्वामी आपल्याला बघत असतात आणि हे आपण केलं की आनंद मानायचा. जसं रामकृष्णाची माऊली काही बोलण्यात चूक झाली तर क्षमा करा. ओम नमो नारायण गुरुजी आदेश.